भोपळेवाडी येथे राहणारी वैशाली भरत ठोंबरे व मालेगाव येथे राहणारी सोनाली सुभाष बुजारा या दोघी रक्षाबंधनासाठी किकवी बोरवाडी येथील त्यांचा मामा हासू नरेश पादीर याच्याकडे आल्या होत्या। दिनांक 22 ऑगस्ट रोजी वैशाली व सोनाली या बोरवाडी गावातील पूनम नाता पादीर हिच्यासह किकवी बोरवाडी येथील नदीवर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या। या तिघी कपडे धुत असताना वैशाली ठोंबरे हिचा निसरड्या झालेल्या खडकावरून पाय घसरून वैशाली पाण्यात पडली। वैशालीला वाचवायला पूनम आणि सोनाली गेल्या, मात्र त्या देखील दगडावरून घसरून पाण्यात पडल्या। वैशाली पट्टीची पोणारी होती, त्यामुळे तिने सोनाली आणि पूनम या दोघींना पाण्यातून बाहेर काढलं, मात्र एक दमछाक होऊन काळाने तिच्यावर घाला घातला। वैशाली बुडाल्याचं समजल्यावर ग्रामस्थांनी तिचा तब्बल 2 तास पाण्यात शोध घेतला। वैशाली मिळाली, पण रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। रक्षाबंधनासाठी मामाकडे आलेल्या वैशालीसाठी यंदाचं रक्षाबंधन हे शेवटचं ठरलं, तरी पूनम आणि सोनलचा जीव वाचवत तिने बहिणीचं कर्तव्य पूर्ण केलं। वैशालीच्या मृत्यूने सबंध परिसरात शोककळा पसरलेली आहे।